गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आज जे डिस्ट्रिक्ट कोर्टाची जे अँसर की आली स्टुडंट त्याबद्दल डिस्कस करणार आहे. ॲक्च्युली अँसर की आली, अँसर कीवर तुम्हाला रिस्पॉन्स कसा द्यायचा त्याबद्दल आपण सविस्तर डिस्कस करणार आहे. आणि ते तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, रिस्पॉन्स शीटला अँसर कीला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती इम्पॉर्टंट आहे, आपण त्याबद्दल डिस्कस करणार. बाकी तुम्ही नोटिफिकेशन बघितलंच असेल, ज्यातून मॅक्झिमम टेलिग्राम चॅनलवर याबद्दल इन्फॉर्मेशन आलेलीच असेल, तरी पण आपण एकंदरीत सविस्तर डिस्कस करणार आहे. का ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ज्या नॉर्मलायझेशन मेथडमध्ये एकेका मार्कासाठी किती प्रमाणात बदल होतो त्याबद्दल आपण महत्त्वाचं म्हणजे ते डिस्कस करणार. त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा स्टुडंट, जे डिस्ट्रिक्ट कोर्टाने शिपाई पदासाठी, ठीक आहे, शिपाई पद आणि क्लर्क, ठीक आहे, या पदासाठी जी एक्झाम घेतली होती, ठीक आहे, 5, 7, 8, 12, 14 या डेटला ज्यांनी एक्झाम घेतली होती, ठीक आहे. बघा इथे एक्झाम झाली, ठीक आहे. आता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई ह्या दोन पद मॅक्झिमम पोस्ट याच्यात होत्या, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई, ठीक आहे. आता याची जी स्क्रीनिंग टेस्ट झाली, जे काही 40 मार्काचा ज्यांनी पेपर घेतला, जो काही यावेळेस पहिल्यांदा TCS ने पेपर घेतला, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की आतापर्यंत TCS वगैरे काही एक्झाम घेत नव्हतं, ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे यामध्ये. कारण की TCS मध्ये तुम्ही आता बघितलं असेल, मॅक्झिमम टाइम किती प्रमाणात बदल होतो जेव्हा नॉर्मलायझेशन मेथड यात अप्लाय करतात, तर किती प्रमाणात बदल होते तुम्ही बघितलं असेल. तलाठी असो की मॅक्झिमम जी काही TCS चे मॅक्झिमम पेपर असेल तुम्ही बघितलं असेल किती प्रमाणात बदल, ते यासाठी महत्त्वाचे. आता तुम्हाला तुम्हाला वाटत असेल का तुमच्या प्रश्न आणि त्यांनी दिलेलं उत्तर यात तुम्हाला काही चेंजेस वाटले असेल, तर तुम्ही नक्की स्टुडंट, जर तुम्ही रेंजमध्ये असेल, तुम्हाला 20, 22, 25 नियर अबाउट काही एक्सपेक्टेड तुम्हाला वाटत असेल की इतके मला मार्क आहे आणि माझं 1-2 मार्कासाठी पण काहीतरी बदल होऊ शकतो, तर स्टुडंट तुम्ही नक्कीच 2 ते 4 या ज्या डेटमध्ये म्हणजे आज, काल आणि उद्या, ठीक आहे, असे 2 ते 4 3 दिवस स्टुडंट हे नक्की तुम्ही महत्त्वाचे समजून यात जे काही तुम्हाला वाटत असेल की हा क्वेश्चन मी एक क्वेश्चनही तुम्हाला वाटत नाही स्टुडंट, तरी पण तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. आता मी इथे मला काय सांगतो ऑब्जेक्शन घेण्यासाठी, तर तुम्ही जर स्टुडंट इग्नोर केलं, ऑब्जेक्शन गेला, चला काय होते, नाही घेतलं तर काय होते स्टुडंट बघतो. पण स्टुडंट इथे जेव्हा TCS पेपर घेते स्टुडंट, एक ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जेव्हा नॉर्मलायझेशन होते स्टुडंट, त्या एका क्वेश्चनचा तुम्हाला 2 ते 3 ते 4 मार्काचा फरक पडतो स्टुडंट, जर तो तुमचा योग्य ठरला. म्हणून हे स्टुडंट एकदम महत्त्वाचं, एका एका क्वेश्चनला किती महत्त्व आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता इतके सारे एक्झाम झाले आहे आणि एका एका स्टुडंटचे 4 ते 5 रिझल्ट आले स्टुडंट, म्हणजे आता एक स्टुडंट पॉसिबल नाही 4 ते 5 जागी जॉईन करू शकतो स्टुडंट, ठीक आहे. ते महत्त्वाचं आहे. आणि काही स्टुडंटचे रिझल्ट आले असेल, नाही आले असेल, पण जर सपोज दॅट स्टुडंटचे रिझल्ट आले नसेल आणि जर तुम्ही ते ऑब्जेक्शन घेतलं स्टुडंट, आणि तुमच्या ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला 1-2, 2-3 मार्काची बढत मिळत असेल, ठीक आहे, जर तुमची इन्क्रीज होत असेल, आणि तो तुमचा रिझल्टचा परिणाम होऊ शकतो. म्हणून TCS जेव्हा ऑब्जेक्शन की टाकतो, तर स्टुडंट जर तुम्ही रेंजमध्ये असेल, जर तुम्हाला वाटत असेल का 30 पैकी 31 पैकी आणि 40 पैकी जो काही पेपर होता शिपाई आणि क्लर्कचा, जर तुम्ही रेंजमध्ये असेल 20 ते 25, 20 ते 22, तर तुम्ही स्टुडंट एकही क्वेश्चन असेल ना स्टुडंट, तरी पण ऑब्जेक्शन घ्या. खूप महत्त्वाचं आहे ऑब्जेक्शन घेणं, कारण की आता मॅक्झिमम रिझल्ट लागले आहे. मॅक्झिमम एकेका स्टुडंटचे, मी आता मॅक्झिमम स्टुडंटचे बघतो, एकेका स्टुडंटचे 3-3, 4-4 जागी रिझल्ट आले असतील, ठीक आहे. नॉर्मलायझेशन झाल्यावर जेव्हा नॉर्मलाइज होते स्टुडंट, तर नियर अबाउट 10 टोटल मार्कवर 10 ते 12 मार्क स्टुडंट डिफरन्स होतो. जर 200 मार्काचा पेपर असेल, त्याला रॉ मार्क जर 170 असेल आणि नॉर्मलायझेशन जेव्हा होते स्टुडंट, तर ते डायरेक्ट 182 वर घेऊन जातात. तर ही नॉर्मलायझेशन मेथड कशी वापरतात याबद्दल आपण भरपूरदा डिस्कस केलं आहे, तर तुम्हाला एक स्टुडंट सांगतो. यात काय कन्सिडर करतात, जर एखादा स्टुडंट त्या शिफ्टमध्ये, कुठली पण शिफ्ट असेल, मॉर्निंग असेल, आफ्टरनून असेल किंवा इव्हनिंग असेल, 3 शिफ्ट असेल, तर त्या शिफ्टमध्ये एखादा स्टुडंट हा हॅस्ट हायेस्ट हायेस्ट हा, चला आपण कन्सिडर करू 30 मार्काचा एक पेपर आणि 40 मार्काचा पेपर. 30 मार्काच्या पेपरमध्ये जर एखादा स्टुडंट हायेस्ट हा 27 असेल स्टुडंट, ठीक आहे, सॉरी 27 असेल, तर हा 27 असेल, तर स्टुडंट इथून त्यांचे 100 पर्सेंटाईल कन्सिडर केले आहेत. म्हणजे
हा आउट ऑफ तुम्ही म्हणता स्टुडंट ते 200 पैकी 200चा वर कसे जातात, 200 पैकी 198 कसे मिळू शकतात, हे कशी पॉसिबिलिटी आहे स्टुडंट. तर इथे पर्सेंटाईल मेथड वापरतात, इथे पर्सेंटेज मेथड वापरत नाही. आणि एखाद्या दुसऱ्या शिफ्टमध्ये जर 25 वर हायस्ट असेल तर स्टुडंट याला 100% कन्सिडर करतात, याला 100% करतात, म्हणजे याला 100% मार्क आहे आउट ऑफ. आणि मग तुम्ही म्हणता ना 200चा वर कसे गेले, 100चा वर कसे गेले, 198 कसे मिळेल, तर इथे पर्सेंटाईल मेथड वापरतात. ही मेथड CET, MBA चे कॅट वगैरे असेल ना स्टुडंट, त्यात वापरतात. तर हे म्हणून तुमच्यासाठी इतकं महत्त्व आहे स्टुडंट. जर तुम्हाला वाटत असेल की आपण लॉग इन केल्यानंतर आपल्या क्वेश्चनमध्ये काहीतरी हरकत आहे, म्हणजे ऑब्जेक्शन आहे, माझा आन्सर बरोबर आहे, यांनी दिलेलं चूक आहे, स्टुडंट नक्की सांगतो तुम्ही ऑब्जेक्शन लॉग इन करून ऑब्जेक्शन घ्या स्टुडंट. कारण की एका स्टुडंटचे मॅक्झिमम रिझल्ट आलेले आहे, तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. आणि जर तुम्हाला काही क्वेरी असेल ना स्टुडंट, तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्यात मी तुम्हाला नक्कीच मदत करेन आणि तुम्हाला ऑब्जेक्शन घेतल्यानंतर किती फरक पडतो हे पण सांगेन. कारण स्टुडंट आता जर बघितलं तर आता WRD त्याचा पण रिझल्ट लागला, तर तुम्हाला बघा नॉर्मलायझेशनमध्ये आणखी नॉर्मलायझेशनमध्ये आणि रॉ मार्कमध्ये भरपूर डिफरन्स आहे. त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवेल, पण आता आपण हा व्हिडिओ पहिले कंप्लीट करूया ना, तो पण व्हिडिओ येणार. रॉ आणि नॉर्मलायझेशन या सुद्धा किती प्रमाणात फरक पडतो. आणि तुम्हाला माहिती आहे स्टुडंट, जेव्हा जर ह्याला क्लास 4ची पोस्ट असेल तर 1:7च्या रेशोनी वगैरे ते दुसऱ्या टेस्टसाठी बोलवतात, ठीक आहे. आणि आपली जी क्लर्कची पोस्ट असेल त्यासाठी पण ते त्या रेशोनी बोलवतात. तर म्हणून स्टुडंट तुम्ही नक्की याच्यात तुम्ही ऑब्जेक्शन घ्या स्टुडंट, जर असेल तर. कारण की एक पण क्वेश्चन असेल तर एक क्वेश्चनसाठी जर रॉनी असेल तर तुमचे 2 मार्क वाढेल, आणि रॉनी नसेल तर तुमचे 3 ते 4 मार्क स्टुडंट वाढतात फायनलमध्ये, हे तुम्हाला दिसूनच पडेल. आणि जर तुम्हाला काही क्वेरी असेल स्टुडंट, तर तुम्ही नक्कीच माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तुम्हाला मी प्रश्न सॉल्व्ह करण्याचा तुमचा प्रयत्न करेन. थँक्यू स्टुडंट, थँक्यू.